नमस्कार मित्रांनो. कॉलेजचा तो पहिला दिवस, मनामध्ये दाटलेली धाकधूक, मित्रमैत्रिणींची ती धमाल आणि अशातच नकळत जोडणारे एक नातं. आज आपण सुरू करत आहोत एक अत्यंत सुंदर आणि मनाला स्पर्श करणारी प्रेम गोष्ट, जिचं नाव आहे प्रेम. ही चार जीवाभावाच्या मैत्रिणी आणि त्यांच्यात आयुष्यात अचानक आलेली एक नवी वळण. काय होईल जेव्हा एका गर्दीच्या ठिकाणी दोन अनोळखी जीव एकमेकासमोर येतील? जाणून घेण्यासाठी या कथेचा प्रत्येक भाग शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरू करूया प्रेम ही भाग 1. त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन भाग तुम्हाला पाहायला मिळतील. कॉलेजचा पहिला दिवस आणि त्यातच ॲडमिशनची पहिली लिस्ट लागणार असल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. शिया आपल्या मैत्रिणीची म्हणजेच तन्वीची वाट पाहत तिच्या घराबाहेर उभी होती. शिया थोडी चिरडून दारातूनच म्हणाली, तन्वी किती वेळ ग, आवर लवकर. कॉलेजच्या बाहेर आधीच प्रचंड गर्दी झाली असेल. प्रिया आणि मीरा कधीच्या बस स्टॉपवर आपली वाट पाहत थांबल्यात. मगाशीच त्यांचा फोन आला होता. आता उशीर झाला तर त्या दोघी आपल्याला सोडणार नाहीत. तन्वी घाईघाईने घराबाहेर पडता पडता म्हणाली, चिल यार शिया, अगं आज नेमकी मला उठायलाच उशीर झाला म्हणून उशीर होतोय. सॉरी ना. आणि तशीच लिस्ट काय कुठे पळून जाणार आहे का? बस 10 मिनिटात तुला कॉलेजमध्ये पोचवते की नाही बघ. त्यावर शिया अजून वैतागून म्हणाली, वर नको पोचवू म्हणजे झालं. तन्वी तिची स्कूटी शियाच्या पुढ्यात आणत म्हणाली, बस क्या यार, चल बस आता लवकर. आणि दोघीही तिथून लगेच निघून गेल्या. दारातूनच तन्वीची आई तिच्याकडे बघत पुटपुटली, कसं होणार या मुलीचं, आणि त्या आत निघून गेल्या. तन्वी, शिया, प्रिया आणि मीरा या चौघी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. 11वी आणि 12वी दोघींनी एकच कॉलेजमधून केली होती. इतकंच काय तर त्या चौघी एकाच क्लासमध्ये होत्या. 11वीच्या सुरुवातीला जी गट्टी जमली ती कायम राहिली. त्या सगळीकडे सोबतच जात असत, फिरण्यापासून ते शॉपिंगपर्यंत. परीक्षेच्या वेळी तर कधी कधी अभ्यासही कुणा तरी एकीच्या घरी जाऊन एकत्रच करत बसत. तन्वी आणि शिया एकमेकीच्या घराजवळ राहत असल्याने तन्वी नेहमी कॉलेजला जाताना शियाला घ्यायला तिच्या घरी जायची. मग दोघी तन्वीच्या स्कूटीवरून एकत्रच कॉलेजला गाठायच्या. मीरा तिच्या घराच्या पुढच्या स्टॉपजवळ प्रियाची वाट बघत थांबायची आणि तिथून त्या दोघी प्रियाच्या स्कूटीवरून बसून कॉलेजला यायच्या. आताही त्यांनी BSc-IT मध्ये प्रवेश घेण्यासाठी एकाच कॉलेजमध्ये फॉर्म भरले होते. ते शहरातील एका नामांकित कॉलेज होते आणि आज सिलेक्ट झालेल्या मुलांची पहिली लिस्ट लागणार होती. चौघीही मुळातच हुशार असल्याने पहिल्या लिस्टमध्ये आपले नाव असणारच याची त्यांना खात्री होती. तन्वी आणि शिया कॉलेजजवळच्या स्टॉपजवळ आल्या. प्रिया आणि मीरा त्यांचीच वाट बघत थांबल्या होत्या. आल्या आल्या त्या तन्वीवर तुटून पडल्या. तन्वीने सॉरी म्हणत त्यांना म्हणावले आणि चौघीही कॉलेजच्या गेटवर गाड्या पार्क करून आत गेल्या. कॉलेजमध्ये लिस्ट लागलेल्या वॉर्डजवळ खरंच प्रचंड झुबड उडाली होती. शियाने नाराजीनेच तन्वीकडे बघितले. तन्वी म्हणाली, डोंट वरी, मी आहे ना, तुम्ही इथेच थांबा, मी येते लिस्ट बघून. ती त्या गर्दीतून वाट काढत आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागली. एक पाऊल पुढे टाकायलाही मुश्किल होत होते. कशीबशी एकदाची ती बोर्डाच्या पुढ्यात जाऊन पोचली. तन्वी, पोचलीच का? लिस्टमध्ये आहेत का आपली नावे? अशा तिघीही मागून ओरडत होत्या. पण एवढ्या गर्दी आणि घोंगाट्या तन्वीला काय आवाज जाणार होता? तन्वीने लिस्ट चेक केली. चौघीचीही नावे लिस्टमध्ये होती. तन्वी आनंदाने गर्दीतून बाहेर येऊ लागली. इतक्यात गर्दीत तिला कोणाचा तरी जोरात धक्का लागला. पण लक्ष जायला ती भाना कुठे होती? तिला कधी एकदा बाहेर पडते आणि तिघींनाही आनंदाची बातमी देते असं झालं होतं. पण त्या मुलाने मात्र तिला बघितले होते. त्याने सॉरीही म्हटले, पण ऐकायला ती थांबलीच नाही. तो मात्र तिच्याकडेच बघत राहिला. ती गर्दीतून दिसेनाशी झाली तसा तो भानावर आला. ती गेली त्या दिशेने तोही वाट काढत बाहेर आला. पण ती तिथे नव्हती. त्याने आजूबाजूला सगळीकडे बघितले, पण ती कुठेच दिसत नव्हती. तो थोडा हिरमुसला झाला. थोडक्यात रिया थापा टाकत तिथे आली आणि म्हणाली, आर्यन, तू इकडे आहेस होय? मी त्या बाजूला शोधत होते तुला. किती शोधलं, तू इकडे कशाला आलास? चल निघूया, लिस्टमध्ये नाव आहे ना माझं पहिलं. मी आर्यन आपल्या चेहऱ्यावरचं मगाशीचे भाव लपवत म्हणाला, काही नाही, चल निघूया. आणि दोघेही आर्यनच्या
R15वर बसून निघून गेले. आर्यन आणि रिया लहानपणीचे खूप घट्ट मित्र होते. दोघी एकाच सोसायटीमध्ये राहायचे आणि दोघांच्या वडिलांचा आपापला बिझनेस होता. दोघांचे वडील एकमेकाचे जुने मित्र असल्याने त्यांचे एकमेकाच्या घरी येणे जाणे होते. बरेचदा दोघे आर्यनच्या R15वरून फिरायचे, त्यामुळेच बघणाऱ्यांना वाटायचे की ते एकमेकाचे पार्टनर आहेत. पण दोघांमध्ये निव्वळ आणि निखळ मैत्री होती. ते एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होते. आर्यन दिसायला खूप स्मार्ट, उंच, गोरापान आणि करड्या डोळ्याचा होता. व्यायामाने कमावलेली त्याची शरीरयष्टी होती. एका प्रतिष्ठित बिझनेसमॅनचा मुलगा असूनही तो स्वभावाने खूप साधा होता. साहजिकच त्याच्या मागे कितीतरी मुली असायच्या, पण तो त्या सर्वांपासून लांबच राहायचा. त्याला त्याच्या वडिलांना बिझनेसमध्ये मदत करायची होती आणि पुढे त्यालाच तो बिझनेस सांभाळायचा होता. म्हणून तो मार्केटिंगमध्ये MBA करत होता. त्याचे कॉलेजही तन्वीच्या कॉलेजच्या शेजारीच होते आणि आता तो लास्ट इयरला होता. आज रियाचे नाव लिस्टमध्ये आले की नाही ते पाहण्यासाठी तो तिच्यासोबत आला होता आणि तिथेच त्याने तन्वीला पाहिले होते. तिला बघता क्षणीच तो तिच्यात हरकून गेला होता. त्या दिवशी घरी गेल्यानंतरही त्याला सारखा तिचाच चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. तिचा तो ब्लॅक आणि व्हाईट चेक्सचा शर्ट, ब्लॅक जीन्स आणि तिचे ते लांबसडक केस, ज्याचा तिने वर आंबाडा गुंडाळलेला होता. खरं तर तन्वीपेक्षा कितीतरी सुंदर मुलींनी आर्यनला प्रपोज केलं होतं, पण त्याला कधीच कुणाबद्दल तसं काही वाटलं नव्हतं, जे आज तन्वीला बघून वाटलं होतं. एका नव्या ओळखीची आणि नातीची ही सुरुवात होती. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.